निलजी येथे श्री ब्रह्मलिंग यात्रेनिमित्त आयोजित श्री ब्रह्मलिंग कुस्तीगीर संघटना व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी महादेव भावकाणा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन समारंभ झाला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले। त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आले। कुस्ती मैदानाला प्रारंभ होताच अनेक छोट्या मोठ्या कुस्त्या यावेळी पार पडल्या। पैलवान आहे कोणते उठलाणी झाला पैलवान 3 नंबरची कुस्ती गंगाराम नागो भोमलाचे पटेल व कृष्णा मलानाचे यांच्या सुरुवाती लागत आहे। अरे वाह! यावेळी बऱ्याच कुस्त्या लक्षवेधी झाल्या। प्रथम क्रमांकाची कुस्ती संग्राम पाटील व राष्ट्रीय विजेता देवा हरियाणा यांच्यात झाली। तोलामोलाचे असलेल्या दोघांनीही एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेत साधक सुरुवात केल्यानंतर डाव प्रतिडाव टाकत कुस्ती रंगतदार केली होती। अखेर 21व्या मिनिटाच्या रंगतदार लढतीनंतर कुस्तीगीर संघटनेने कुस्ती बरोबरीत सोडविली। धनवृद्धी योजना प्रति महिना रुपये 5,500 गुंतवा व मिळवा रुपये 5,66,000 महिन्यात। कमीत कमी गुंतवणूक रुपये 550 प्रति महिना, जास्तीत जास्त गुंतवणूक रुपये 5,500 प्रति महिना। गुंतवणूक फक्त रुपये 550 च्या पटीत। लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, www.lokmanyasociety.org। प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव। फोन नंबर 0831-240-7078। दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती अमित कारंडे कोल्हापूर विरुद्ध आप्पासाहेब इंगळगी यांच्यात झाली। तर तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती राष्ट्रीय विजेता निशांत पाटील विरुद्ध वारणाचा बाबलू चौगुले यांच्यात झाली। दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती आप्पासाहेब इंगळगीने तर तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती राष्ट्रीय विजेता निशांत पाटीलने जिंकली। 2 मेंढ्यांसाठी 2 लढती झाल्या। पहिल्या लढतीत राजू गंदिकवाडने रोहित पाटीलवर निकाली डावावर विजय मिळवत मेंढा जिंकला, तर दुसऱ्या लढतीत प्रवीण पाटील निलजीने कोल्हापूरच्या मोनू घवणेला चित करत मेंढा पटकाविला। आकर्षक गदेसाठी झालेल्या कुस्तीत अभि पवार पुणेने संदीप पाटीलवर लाटणे डावावर विजय संपादन करत गद्याचा मानकरी ठरला। आखाड्यातील पंच म्हणून आनंद पाटील, अर्जुन मुकुंद, छायाप्पा मोदगेकर, कृष्णा अष्टेकर यांनी काम पाहिले। आखाड्यात हनुमंत धुले कागल व सहकाऱ्यांनी उत्कृष्ट हलगीवादन केले, तर कृष्णा चौगुले राशिवडेकर यांनी उत्कृष्ट कुस्ती समालोचन करून सर्वांची मने जिंकली। तरुण भारत अस्मिता व्यासपीठाच्या माध्यमातून आयोजित अस्मिता महोत्सव या महोत्सवाच्या सर्व क्षणांचे मनोहरी दर्शन आता वेबसाईटच्या माध्यमातूनही उपलब्ध करून देण्यात आले आहे। asmita.tarunbharat.com या वेबसाईटवर क्लिक करू शकता। महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांची झलक यामध्ये दिसणार आहे। रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, फळांपासूनच्या कलाकृती, पुष्परचना आणि टाकाऊतून टिकाऊ या स्पर्धेतील मांडणी पाहता येणार आहे। अस्मिता महोत्सवाची अनुभूती देणारे क्षण या वेबसाईटवर उपलब्ध आहेत। यातील फोटो डाउनलोड करून घेण्याची सुविधाही आहे। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।